चॅप्टरचं नावाचा काय, लॉज ऑफ मोशन. ठीक आहे, लॉज ऑफ मोशन मध्ये तुम्हाला बेसिक फोर्सेस माहित पाहिजे, मोशन म्हणजे काय ते माहित पाहिजे. मोशन म्हणजे काय बरं, मोशन म्हणजे मूवमेंट. ठीक आहे, काहीतरी मूवमेंट होती याला आपण काय म्हणतो, मोशन म्हणतो. मग जी बॉडी रेस्टवर आहे तिला मोशन नाही म्हणणार का, नक्की नक्की. ठीक आहे, बघू आपण नंतर बघू. ठीक आहे, तर चॅप्टरचं नाव काय, लॉज ऑफ मोशन. तर लॉज ऑफ मोशन तुम्हाला बेसिक माहिती आहे, न्यूटनने किती लॉज दिले, 3 लॉज दिले, आणि त्यालाच आपण काय म्हणतो, लॉज ऑफ मोशन म्हणतो. त्याआधी बेसिक फोर्सेस जे आपण आधीच बेसिकच्या लेक्चरमध्ये पाहिले होते. बेसिक फोर्सेस आठवत आहे तुम्हाला, सांगा मग. ठीक आहे, पहिलं सांगा मला 4 फंडामेंटल फोर्सेस सांगा. फोर फंडामेंटल फोर्सेस. फर्स्ट जो फोर्स आहे तो कोणता आहे तुमचा, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. कोणता फोर्स आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. फर्स्ट फोर्स कोणता आहे, फर्स्ट फोर्स कोणता आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ठीक आहे, जाऊ. सेकंड जो फोर्स आहे, बास. फर्स्ट फोर्स, सेकंड फोर्स कोणता आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. थर्ड कोणता, वीक न्यूक्लिअर फोर्स. ठीक आहे, आणि नंतर कोणता आहे तो, स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स. हे आहेत तुमचे 4 बेसिक फोर्सेस, स्ट्रॉंग न्यूक्लिअर, वीक न्यूक्लिअर, इलेक्ट्रोमॅग्नेटिक आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ठीक आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे काय, दोन बॉडीज एकमेकांना एका फोर्सने अट्रॅक्ट करतात. ठीक आहे, 2 बॉडीज अट्रॅक्ट इच अदर विथ अ पर्टिक्युलर फोर्स विच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, आठवतोय तो लॉ, फोर्स विच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ मासेस अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. ठीक आहे, मग याला ज्यावेळी आपण एकत्र लिहितो त्यावेळी काय लिहितो, Gm1 m2 अपॉन r स्क्वेअर, वेअर G इज कॉन्स्टंट कॉल्ड ॲज ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, आणि तसं युनिट काय आहे, न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. ठीक आहे, 6.67 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. हा काय तुमचा ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे. ठीक आहे, म्हणजे कुठल्याही 2 बॉडीज असतील, युनिव्हर्समधल्या कुठल्याही 2 बॉडीज असतील, त्या एकमेकांना एका फोर्सने अट्रॅक्ट करतील. द फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ देअर मासेस अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. दहावीत होता, दिसते ना. दहावीत तुम्हाला फर्स्ट चॅप्टर होता ग्रॅव्हिटेशन, आठवतोय, एसी बंद कर बाळा. ग्रॅव्हिटेशन हा फर्स्ट टॉपिक होता बरोबर. त्यात तुम्ही युनिव्हर्सल लॉ स्टडी केला. त्याच्यानंतर तो एक एक्झाम्पल होतं, त्यात असं होतं की महेंद्र अँड विराट. ठीक आहे, महेंद्र आणि विराट दोघं एका बेंचवर बसलेत. ठीक आहे, दोघांचा वेट आहे, एकाचं होतं 75, एकाचं होतं 60. आठवतंय, ठीक. तर महेंद्र आणि विराट एका बेंचवर बसलेले आहेत, तर दोघांचं वेट दिलेलं आहे तुम्हाला. ठीक आहे, दोघांमधला डिस्टन्स आहे 1 मीटर. देन फाइंड द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन देम. त्यांच्यातला जो फोर्स येतो तो खूप निग्लिजिबल येतो ॲज कम्पेअर्ड टू फोर्स ऑफ अर्थ. त्याच्यामुळे आपल्या ज्या बॉडीज आहेत ते एकमेकांना अट्रॅक्ट करत नाहीत. म्हणजे तुम्ही आता ज्यांच्या शेजारी बसलेत ते एकमेकांना अट्रॅक्ट करतायत का तुम्ही, नाही. ठीक आहे, आपण कुठे अट्रॅक्टेड आहे, टुवर्ड्स द सरफेस ऑफ अर्थ. ठीक आहे, का, कारण आपल्यातला किंवा तुमच्यातला जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तो कसा आहे, ॲज कम्पेअर्ड टू अर्थच्या फोर्सला निग्लिजिबल आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे, तुमच्यातला फोर्स त्याच्या पुढे काहीच नाही, आणि म्हणून आपण अट्रॅक्ट कोणाकडे राहतो, अर्थकडे अट्रॅक्टेड राहतो. समजलं हे, हा काय तुमचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स. फॉर्म्युला राहील लक्षात, काय तो, Gm1 m2 अपॉन r स्क्वेअर, वेअर G इज 6.67 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. हा आहे तुमचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स. त्यानंतर कोणता आहे तो, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. ठीक आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स म्हणजे काय, असा फोर्स जो तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये येईल, और इलेक्ट्रिसिटी और मॅग्नेटिझममध्ये जे फोर्सेस असतील ते काय असणार, तुमचा इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स असणार. जे फोर्स याच्या व्यतिरिक्त एक्झिस्ट करतात ते काय तुमचे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. त्यानंतर काय तो, वीक न्यूक्लिअर फोर्स म्हणजे कोणामध्ये असतो, वीक न्यूक्लिअर फोर्स त्याच्यामुळे काय होतं बरं, रेडिओ ऍक्टिव्हिटी होती. ठीक आहे, म्हणजे जर एक न्यूक्लियस आहे, या न्यूक्लियसमध्ये काय असतात, न्यूट्रॉन्स आणि प्रोटॉन्स असतात. ठीक आहे, तर वीक न्यूक्लिअर फोर्समुळे काय होतं, रेडिओ ऍक्टिव्हिटी होती, ज्यात न्यूट्रॉनचा नंबर काय होत जातो, रिड्यूस होत जातो. ठीक आहे, काय होतं, रेडिओ ऍक्टिव्हिटी होती, याचा अर्थ एनर्जी बाहेर पडते त्या न्यूक्लियसमधून. ठीक आहे, काय काय नाही, ती न्यूक्लियसमधून पडत असते. ठीक आहे, हा काय तुमची रेडिओ ऍक्टिव्हिटी. त्यानंतर काय, स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स हा कोणामध्ये असतो, प्रोटॉन अँड न्यूट्रॉन विच बाइंड्स द न्यूक्लियसला बाइंड करणारा फोर्स म्हणजे कोणता आहे, स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स. न्यूक्लियसमध्ये कितीही प्रोटॉन्स असू दे, ठीक आहे, प्रोटॉन्सला एकत्र ठेवतो, हा कोणता फोर्स, स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स. हे झाले तुमचे 4 फंडामेंटल फोर्सेस.
ठीक आहे, कळालं 4 फंडामेंटल. डिफरंट टाइप्स ऑफ फोर्सेस पाहिले होते अजून आपण. डिफरंट टाइप्स ऑफ फोर्समध्ये फर्स्ट जो होता तो कोणता होता आठवतोय? अप्लाइड फोर्स. अप्लाइड फोर्स म्हणजे काय? आपण अप्लाय केलेला फोर्स. एनी एक्सटर्नल फोर्स गिवन बाय अ ह्युमन बॉडी. ह्युमन बॉडीमुळे किंवा अशी कुठली तरी बॉडी असेल, एका बॉडीने दुसऱ्या बॉडीवर जो फोर्स अप्लाय केलाय, लावलाय, तो काय असणार तुमचा? अप्लाइड फोर्स असणार आहे. समजलंय? अप्लाइड फोर्स. त्यानंतर कोणता होता? स्ट्रिंग फोर्स होता. स्ट्रिंग फोर्स काय होता बरं? स्ट्रिंग फोर्स. स्ट्रिंग फोर्स म्हणजेच काय असतो? टेन्शन असणार आहे. ठीक आहे, मग एखादी जी तुमची ही सपोज वायर आहे, ठीक आहे, और एक काय म्हणा स्ट्रिंग आहे, त्या स्ट्रिंगला जर तुम्ही काय अटॅच केली, एक बॉडी अटॅच केली, इथे आहे रिजिड सपोर्ट की जिथून त्या स्ट्रिंगला तुम्ही पकडून ठेवलेलं आहे, ते टेन्शन कुठं लागतं? टुवर्ड्स द रिजिड सपोर्ट. आणि ह्याच टेन्शनला आपण काय म्हणतोय? स्ट्रिंग फोर्स म्हणतोय, और काय म्हणतो? टेन्शन म्हणतो. ठीक आहे, टेन्शन इन द स्ट्रिंग. त्या टेन्शनची डायरेक्शन नेहमी लक्षात ठेवायची. कुठं असते? टुवर्ड्स द रिजिड सपोर्ट. अपवर्ड्स नाही, टुवर्ड्स द रिजिड सपोर्ट. जिथून पकडली आहे तिकडे टेन्शनची डायरेक्शन असणार आहे. ठीक आहे, म्हणजे जिथं रिजिड सपोर्ट असेल त्या डायरेक्शनला टेन्शनची फोर्स असणार आहे, टेन्शन फोर्सची डायरेक्शन ती असणार आहे. समजलं हे? ठीक. त्यानंतर काय बरं? नॉर्मल फोर्स. ठीक आहे, फर्स्ट काय होता तुमचा? फर्स्ट अप्लाइड फोर्स होता. ठीक आहे, नंतर कोणता? टेन्शन फोर्स. ठीक आहे, त्यानंतर नॉर्मल फोर्स. नॉर्मल फोर्स हा कसा लागतो? दोन बॉडीज ज्या कॉन्टॅक्टमध्ये असतील, दोन बॉडीज असं नाही म्हणायचा नेहमी अपवर्ड्सच नसतो तो. दोन बॉडीज ज्यावेळी ते कॉन्टॅक्टमध्ये येतात तर एक बॉडी दुसऱ्या बॉडीवर एक फोर्स एक्झर्ट करते. दोन्ही बॉडी, आता जर सपोज असं केलं तुम्ही, हा एक ब्लॉक आहे, या ब्लॉकच्या शेजारी अजून एक ब्लॉक आहे. ठीक आहे, दोघांमध्ये कॉन्टॅक्ट आहे, बरोबर? दोघांच्या कॉन्टॅक्टमुळे तो फोर्स येतोय, तो म्हणजे तुमचा काय असणार? नॉर्मल फोर्स. नॉर्मल फोर्स इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू द सरफेस ऑफ कॉन्टॅक्ट. सरफेस ऑफ कॉन्टॅक्ट जिथे असेल त्याला परपेंडिक्युलर काय असणार? तुमचा नॉर्मल फोर्स असेल. म्हणजे अपवर्ड्स तर लागणारच इथं, का? कारण खाली सुद्धा सरफेस आहे ना, या सरफेसला परपेंडिक्युलर अपवर्ड्स तर लागेलच. पण ह्या दोन बॉडीज काय करतील? एकमेकांवर नॉर्मल फोर्स एक्झर्ट करतील. का? कारण याचा सरफेस ऑफ कॉन्टॅक्ट, ह्या दोन बॉडीजचा सरफेस ऑफ कॉन्टॅक्ट काय इथे ना, सरफेस ऑफ कॉन्टॅक्टला परपेंडिक्युलर कोणता असणार? तुमचा नॉर्मल फोर्स असणार. नॉर्मल फोर्स इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू द सरफेस इन कॉन्टॅक्ट. म्हणजे जर इन्क्लाइन प्लेनची बॉडी आली तुम्हाला, बरोबर, मग त्यात काय केलं? ही जर बॉडी आहे, या बॉडीचा नॉर्मल फोर्स तुम्हाला फाइंड करायचा, तर नॉर्मल फोर्स कुठे येतो त्याचा? नेहमी सरफेस इन कॉन्टॅक्टच्या परपेंडिक्युलर. ठीक आहे, परपेंडिक्युलर टू द सरफेस इन कॉन्टॅक्ट हा असणार तुमचा नॉर्मल फोर्स. समजलंय? ठीक. नेक्स्ट काय होता बरं? फ्रिक्शनल फोर्स होता. ठीक आहे, फ्रिक्शनल फोर्स कधी लागतो? दोन सरफेसेस कॉन्टॅक्टमध्ये येतात आणि ते रफ सरफेसेस असते. ठीक आहे, त्या रफ सरफेसेसमध्ये काही ना काहीतरी रिलेटिव्ह मोशन करताय तुम्ही. त्या रिलेटिव्ह मोशनमध्ये काय क्रिएट होतं? फ्रिक्शन क्रिएट होतं. ठीक आहे, रिलेटिव्ह मोशन बिटवीन द सरफेस इन कॉन्टॅक्ट जर झाला, दोन सरफेस कॉन्टॅक्टमध्ये असतील, त्यांच्यात काहीतरी रिलेटिव्ह मोशन झालं तर ते काय क्रिएट करतात? फ्रिक्शन क्रिएट करतात. फ्रिक्शनचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. फ्रिक्शनल फोर्स इज न्यू टाइम्स एन. काय ते? न्यू टाइम्स एन, वेअर न्यू इज कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन. काय असतो तो? कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन. आणि एन जो आहे तो काय तुमचा? नॉर्मल फोर्स आहे. एन नॉर्मल फोर्स, न्यू म्हणजे काय? कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन. ठीक आहे, नेक्स्ट फोर्स कोणता होता बरं? स्प्रिंग फोर्स होता नेक्स्ट. ठीक आहे, नेक्स्ट कोणता आहे तुमचा? स्प्रिंग फोर्स आहे. ठीक आहे, काय झालं? नेक्स्ट कोणता आहे? स्प्रिंग फोर्स आहे. ठीक आहे, तर स्प्रिंग फोर्स म्हणजे काय? एखादी स्प्रिंग आहे, ठीक आहे, तो स्प्रिंग काय करतो? एक फोर्स एक्झर्ट करतो, त्याची बॉडी जी आहे जी डिफॉर्म झालेली आहे. ठीक आहे, आपण स्प्रिंग घेतली, सपोज स्प्रिंग काय केली? ओढली आणि सोडून दिली, ती काय होते? तिच्या पोझिशनला येते ना, बरोबर? म्हणजे स्प्रिंगनी काय केला? अप्लाइड फोर्सच्या अपोज मध्ये काय केला? एक फोर्स एक्झर्ट केला, विच इज कॉल्ड ॲज स्प्रिंग फोर्स. ठीक आहे, म्हणजे ही स्प्रिंग आहे, या स्प्रिंगला तुम्ही काय केलं? ओढलं. ओढल्यानंतर स्प्रिंग काय करते? आता सपोज ओढून तुम्ही असं गेलं, ठीक आहे, थोड्या वेळाने काय होतंय? स्प्रिंग परत तिच्या पोझिशनला येते, बरोबर? म्हणजे अप्लाइड फोर्स इकडे आणि स्प्रिंगचा फोर्स कुठं लावला तिने? परत अपोजिट डिरेक्शन लागला. त्यांनी बॉडी काय केली? रिस्टोर केली. तर तो म्हणजे काय असणार? तुमचा स्प्रिंग फोर्स असणार आहे. काय असणार आहे? स्प्रिंग फोर्स असणार आहे. तर स्प्रिंग फोर्सचा फॉर्म्युला आहे F इज इक्वल टू मायनस KX, वेर K इज स्प्रिंग कॉन्स्टंट. काय असतो? K काय असतो? स्प्रिंग कॉन्स्टंट असतो. आणि X म्हणजे असते डिस्प्लेसमेंट. X काय असते? डिस्प्लेसमेंट. तर आता स्प्रिंग कॉन्स्टंट म्हणजे काय ते समजून घ्या, आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे काय ते पहा. आता हा फॉर्म्युला कसा डिराईव्ह केला? ठीक आहे, जर तुम्ही स्प्रिंग आहे, स्प्रिंग ओढली, ठीक आहे, स्प्रिंग ओढली, काही ना काहीतरी त्या स्प्रिंगची काय केली? डिस्प्लेसमेंट केली, डिस्प्लेस केली ना त्याला. ठीक आहे, एक्स इतकी डिस्प्लेसमेंट केली, एक्स इतकं डिस्टन्स नेलं सपोज तुम्ही. स्प्रिंग रिस्टोरिंग फोर्स कुठं लावते बरं? अपोजिट डिरेक्शनला लावते, बरोबर? म्हणजे तुमचा जो फोर्स असणार आहे, फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एक्स
जितकी जास्त डिस्प्लेसमेंट करणार तितका जास्त फोर्स लागणार ना, बरोबर. डिस्प्लेसमेंट जास्त केली फोर्स पण काय लावणार, स्प्रिंग जास्त लावणार ना, बरोबर. पण त्याची डिरेक्शन कशी आहे, अपोजिट आहे, म्हणून एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू -x लिहितो आणि एफ इज इक्वल टू -kx हा फॉर्म्युला येतो, वेर के इज स्प्रिंग कॉन्स्टंट. ठीक आहे, और फोर्स कॉन्स्टंट सुद्धा म्हणतो. तर स्प्रिंग कॉन्स्टंट म्हणजे काय ते पण सांगते. हे समजलंय का, हे समजलंय स्प्रिंग कॉन्स्टंट. ठीक, आता काय के, के जो काय आहे तो तुमचा स्प्रिंग कॉन्स्टंट आहे. ठीक आहे, मग कोणाचा के हा जास्त असेल कमी असेल हे कशावरून ओळखायचं. जर तुमच्याकडे 2 स्प्रिंग्स आहेत, तुम्हाला त्यावेळी एक्झाम्पल दिलं होतं, शॉक ॲब्झॉर्बरचं एक्झाम्पल दिलं होतं, बरोबर. आणि पेनमधला शॉक ऑब्झर्वर. ठीक आहे, त्याच पेनमधली जी स्प्रिंग आहे आणि जो तुमचा शॉक ॲब्झॉर्बर आहे त्याची जी स्प्रिंग आहे, दोन्ही स्प्रिंग यांचा जो रिस्टोरिंग फोर्स असतो तो कशावर डिपेंडेंट आहे, बॉडीच्या मटेरियलवर डिपेंड आहे, बरोबर. किंवा किती जाड किंवा किती हे करतंय त्याच्यावर डिपेंडेंट आहे. ठीक आहे, ज्याचा स्प्रिंग कॉन्स्टंट जास्त त्याला फोर्स काय लागणार, जास्त लागणार. ठीक आहे, म्हणून स्प्रिंग कॉन्स्टंट कोणाचा जास्त असेल शॉक ॲब्झॉर्बरचा स्प्रिंग कॉन्स्टंट काय असतो, जास्त असतो ॲज कम्पेअर्ड टू तुमच्या ती पेनमधली स्प्रिंग. समजलंय का. ठीक, तर हे काय होतं तुमचं फ्रिक्शनल फोर्स होता, काय होता, स्प्रिंग फोर्स होता, विच इज एफ इज इक्वल टू -kx. हे समजलंय. पुढचा सांगा फोर्स कोणता होता मग, एअर रेजिस्टन्स. ठीक आहे, एअर रेजिस्टन्स म्हणजे काय, एअर रेजिस्टन्स, एअर काय करतो, एखाद्या मोशनला रेजिस्ट करतो, तो काय येणार तुमचा एअर रेजिस्टन्स येणार. नंतर ग्रॅव्हिटेशनल, ग्रॅव्हिटेशनल तर सगळ्यांना माहिती आहे, ग्रॅव्हिटेशनल फॉर पुल टुवर्ड्स द ऑब्जेक्ट. एखाद्या ऑब्जेक्टने जो पुलिंग फोर्स लावलाय तो म्हणजे काय असणार तुमचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स असणार आहे. समजलंय का, समजलंय नक्की. पुढे अजून काय होतं, एवढंच होतं ना. ठीक आहे, आणि कॉन्टॅक्ट आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस होते. कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे असा फोर्स जो कॉन्टॅक्ट केल्याशिवाय हे होणार नाही, आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे विदाउट कॉन्टॅक्टही होऊ शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल मॅग्नेट, एक मॅग्नेट दुसऱ्या मॅग्नेटला अट्रॅक्ट करतो, जरुरी आहे का की कॉन्टॅक्ट झाला पाहिजे, नाही. तिथे कॉन्टॅक्ट नसेल तरी पण जमणार आहे. ठीक आहे, कॉन्टॅक्ट लागेलच असं नाही. कॉन्टॅक्ट फोर्सेस असे फोर्सेस जिथे कॉन्टॅक्ट लागणार, नॉन कॉन्टॅक्टमध्ये कॉन्टॅक्ट लागणार नाही. मग सांगा बरं, नॉर्मल हा कॉन्टॅक्ट आहे की नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आहे, नॉर्मल हा कॉन्टॅक्ट फोर्स आहे. का, कारण जोपर्यंत सरफेस येत नाही तोपर्यंत नॉर्मल फोर्स लागत नाही. सरफेसच्या परपेंडिक्युलर, जो सरफेस इन कॉन्टॅक्ट असेल त्याच्या परपेंडिक्युलर काय येणार तुमचा नॉर्मल फोर्स येणार आहे. समजलंय, समजलंय नक्की. ठीक आहे, एवढं लिहून घ्या.